नांदेडमध्ये संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचा जल्लोष। नांदेडमध्ये महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून नांदेड येथील कुसुम सभागृहात भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला नांदेडकरांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलाने करण्यात आली। याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर कविताताई मुळे उपस्थित होत्या। त्यांच्यासोबतच राजश्री सुरेश हाटकर आणि लोणी मॅडम माजी नगरसेवक सुरेश हाटकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने महापौर कविताताई मुळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच इतर उपस्थित मान्यवरांचाही यथोचित सन्मान करण्यात आला। जयंती उत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलाकारांनी आपली कला सादर केली। रविराज भद्रे आणि सहकलाकार यांनी आपल्या सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली। प्रबोधनकार इंजिनियर पवन महाराज दवंडे यांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनावर प्रबोधनपर विचार मांडले। मंजुषा शिंदे यांच्या गायनाने कार्यक्रमात रंगत भरली। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नॅशनल धोबी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। यामध्ये प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून वामनराव पेनुरकर, प्रदेश उपाध्यक्ष, नियोजन संतोष औंढेकर, मराठवाडा अध्यक्ष, किशनराव खतगावकर, प्रदेश सचिव, लक्ष्मण कापसे, जिल्हाध्यक्ष, सहभाग कोंडिबा मांजरमकर, गोविंदराव कुंटुरकर, पिंटूभाऊ मारवाडीकर, मार्तंड भंडारे, पंढरी येवले, मुत्ते पवार सर, शिवाजी काकांडीकार आणि सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद हिवरेकर आदींनी मोलाचे योगदान दिले। या कार्यक्रमातून संत गाडगे महाराजांच्या स्वच्छतेचा आणि समाजप्रबोधनाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला।